जबरी चोरीतील आरोपीसह 6 तासात अटक। आरोपीकडून नगदी 1,20,000 रुपयांचा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। खदान पोलीस स्टेशनची कारवाई। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:15च्या सुमारास फिर्यादी मुकेश गोपाल बगडिया वय 51 राहणार गणेश हाऊसिंग सोसायटी गौरक्षण रोड अकोला हे घरून त्यांचे मोटारसायकल क्रमांक MS30 AS 6093 ने त्यांच्या घरून नगदी पैसे 1,20,000 रुपये पांढऱ्या बॅगमध्ये घेऊन जात असताना 4 बंगल्याच्या समोर एका अज्ञात इसमाने त्यांची मोटारसायकलने फिर्यादीचे मोटारसायकल समोरून येऊन त्यांच्या हातामध्ये लाल रंगाची मिरची पावडर फिर्यादीच्या डोळ्यात फेकली असता फिर्यादीच्या डोळ्यात आग होत असल्याने फिर्यादी हा डोळे चोळत असताना त्याचा फायदा घेऊन या अज्ञात इसमाने फिर्यादीचे मोटारसायकलला लावलेली पांढऱ्या रंगाची बॅग ज्यामध्ये नगदी 1,20,000 रुपयाची फिर्यादीच्या ताब्यातून बळजबरीने हिसकावून नेले। अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक 106/2025 कलम 309/6 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदर गुन्ह्यातील गंभीरता पाहता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच एका अज्ञात इसमाने फिर्यादीच्या जवळून बळजबरीने नगदी पैसे हिसकावून नेले असल्याने सदर अज्ञात आरोपी शोध घेण्याकरिता माननीय श्री पोलीस अधीक्षक अजय चांडक साहेब यांनी आदेशित केले की सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन लवकरात लवकर हजर करावे असे आदेशित केल्याने पोलीस अंमलदार भूषण मोरे स्वप्नील वानखडे यांनी सदर अज्ञात इसमाचा पोलीस स्टेशन खदान हद्दीतील व घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेज पाहणी केली असता एक इसमा घटनास्थळावरून इन्कम टॅक्स चौककडून जुडिओकडे त्यांच्या मोटारसायकलने जाताना दिसला म्हणून सदर इसमाचा जुडिओ येथे जाऊन शोध घेतला असता सदर अज्ञात हा जुडिओच्या मागच्या बाजूला लिफ्टची बाजूला मिळून आला। सदर इसमास त्याचे नावगाव विचारले असता त्याने नाव अमोल प्रभाकर पिंजरकर वय 52 वर्ष राहणार हरिसंकल्प अपार्टमेंट तरंग तलाव नाशिक रोड नाशिक हल्ली मुक्काम प्रांजली नगर शिवाजी पुतळा जवळ मोठी उमरी अकोला असे सांगितले। त्यावरून सदर इसमास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपी यास अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून जबरीने चोरलेले संपूर्ण 1,20,000 रुपये सह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किंमत अंदाजे 50,000 रुपये असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।